नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा भाषा सूत्रम 2 हा घटक. यामध्ये आपल्याला बघायचं आहे विधिलिंग लकार. यालाच आपण लौकिक संस्कृतामध्ये विद्यर्थ असं म्हणतो. तर इथे काही वाक्य दिलेली आहेत ती आपण आधी वाचूयात आणि मग या विधिलिंग लकाराचा उपयोग कशासाठी होतो तर ते पण येथे दिलेलं आहे. तर त्याची आपण चर्चा करूयात. बघा, छात्राः पठन्तु, विद्यार्थ्यांनी वाचावं. तर काय आहे, अपेक्षा व्यक्त केलेली आहे. अपेक्षायाः बोधः, छात्राः पठेयुः म्हणजे विद्यार्थी वाचतील. तर शक्यतायाः बोधः, शक्यता व्यक्त केलेली आहे की पुढे ते वाचतील. तर या दोन्हीसाठी विधिलिंग लकाराचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर बघा, विध्यर्थः याचा विग्रह केलेला आहे विधी अर्थः. तर त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर उपदेश देण्यासाठी, त्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी, प्रार्थना म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी, त्यानंतर कर्तव्यम एखाद्या व्यक्तीचं कर्तव्य जे आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी, त्यानंतर शक्यता व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यत कालनिर्देश इत्यादयः. आणि भविष्य काळाचा निर्देश करण्यासाठी सुद्धा विधिलिंग लकाराचा उपयोग केला जातो. तर इथे ज्यासाठी त्याचा उपयोग केला जातो ती सगळी वाक्य किंवा त्याची उदाहरणं इथे दिलेली आहेत. बघा, लालयेत 5 वर्षाणि 10 वर्षाणि ताडयेत. तर कर्तव्य, मातापित्यांचं कर्तव्य काय आहे तर 5 वर्षांपर्यंत मुलांचे लाड करावेत आणि 10 वर्षांनी ताडयेत, 10 वर्षाचा झाल्यानंतर मात्र त्याचा लाड करून येतं, त्याला मारावं असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, जीवेत शरदशतम, आशीर्वाद, तुम्ही भरपूर वर्ष जगा असा आशीर्वाद इथे दिलेला आहे. त्यानंतर प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत, परंतु मुलगा ज्या वेळेला 16 वर्षाचा होतो तेव्हा त्याच्यासोबत मित्राप्रमाणे वागणूक असावी मातापित्यांची. तर इथे पण कर्तव्य सांगितलेले आहे या वाक्यामधनं. त्यानंतर बघा, सर्वे सुखिन भवेयुः, यामध्ये आशीर्वाद दिलेला आहे की सगळ्यांना सुखाची प्राप्ती होवो, सगळेजण सुखात राहोत. त्यानंतर बघा, लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन, शक्यता व्यक्त केलेली. जर तुम्ही प्रयत्न केलात म्हणजे अतिशय कठोर परिश्रम केले, प्रयत्न केले तर तुम्ही वाळूपासून सुद्धा तेल काढू शकाल. त्यानंतर बघा, मतिमान स्वस्थानांना परित्यजेत, तर इथे उपदेश केलेला आहे की जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी स्वतःचं स्थान सोडू नये, स्थानभ्रष्ट होऊन त्यांनी वागू नये. त्यानंतर बघा, अहम अभिनेता अभिनेत्री भवेयम, भविष्यत काळ म्हणजे मी पुढे अभिनेत्री होईन, सध्या मी नाही आहे, तर हे भविष्य काळाचं सूचक आहे. त्यानंतर बघा, छात्रः प्रत्यूषे उत्तिष्ठेत म्हणजे विद्यार्थ्यांनी रोज सकाळी लवकर उठावं, हा उपदेश या वाक्यामधनं केलेला आहे. आता पुढची जी तालिका आहे त्यामध्ये विधिलिंग लकाराचे जे प्रत्यय आहेत तर ते परस्मय पदाचे आणि आत्मनेय पदाचे दोन्ही पदांचे प्रत्यय दिलेले आहेत. ते आधी आपण बघूयात, म्हणजे त्याचं योग्य उच्चारण कसं करायचं ते बघू आणि मग त्यानंतर जे धातू दिलेले आहेत धातू प्रत्यय लावून तर ती पण आपण बघूयात. बघा, विधिलिंग लकार परस्मय पद, इताम इहु प्रथम पुरुष, इहि इतम इत मध्यम पुरुष, इयम इव इम उत्तम पुरुष. त्यानंतर आत्मनेय पदाचे ईत इयाताम ईरन प्रथम पुरुष, इथाह इयाथाम ईध्वम मध्यम पुरुष, इय इवही इमही उत्तम पुरुष. पठधातू पहिला गण परस्मय पद, तर विधिलिंग लकाराचे आपण त्याची रूपं बघूयात. पठेत पठेताम पठेयुः प्रथम पुरुष, पठेः पठेतम पठेत मध्यम पुरुष, पठेयम पठेव पठेम उत्तम पुरुष. त्यानंतर रमधातू पहिला गण आत्मनेपद, रमेत रमेयाताम रमेरन प्रथम पुरुष, रमेथाः रमेयाथाम रमेध्वम मध्यम पुरुष, रमेय रमेवही रमेमही उत्तम पुरुष. नृतधातू चौथा गण परस्मय पद, नृत्येत नृत्येताम नृत्येयुः प्रथम पुरुष, नृत्येः नृत्येतम नृत्येत मध्यम पुरुष, नृत्येयम नृत्येव नृत्येम उत्तम पुरुष. मनधातू चौथा गण आत्मनेपद, मन्येत मन्येयाताम मन्येरन प्रथम पुरुष, मन्येथाः मन्येयाताम मन्येध्वम मध्यम पुरुष, मन्येय मन्येवही मन्येमही उत्तम पुरुष. लिखधातू 6वा गण परस्मय पद, लिखेत लिखेताम लिखेयुः प्रथम पुरुष, लिखेः लिखेतम लिखेत मध्यम पुरुष, लिखेयम लिखेव लिखेम उत्तम पुरुष. त्यानंतर
धातू 6वा गण आत्मनेपद दिशेत दिशेयातां दिशेरन प्रथम पुरुष दिशेथाः दिशेयाथां दिशेध्वं मध्यम पुरुष दिशेय दिशेवहि दिशेमहि उत्तम पुरुष. त्यानंतर पूज धातू आहे 10वा गण परस्मैपद पूजयेत पूजयेतां पूजयेयुः प्रथम पुरुष पूजयेः पूजयेतं पूजयेत मध्यम पुरुष पूजयेयं पूजयेव पूजयेम उत्तम पुरुष. त्यानंतर मंत्र 10वा गण आत्मनेपद मंत्रयेत मंत्रयेयातां मंत्रयेरन प्रथम पुरुष मंत्रयेथाः मंत्रयेयाथां मंत्रयेध्वं मध्यम पुरुष मंत्रयेय मंत्रयेवहि मंत्रयेमहि उत्तम पुरुष. आता आपण बघूयात याचं जिज्ञासा पत्रम. यामध्ये पहिला प्रश्न आहे विधिलिंग रूपाणी चिनुत लिखत च. तर प्रत्येक वाक्यामध्ये जी विधिलिंग रूपं आहेत तर ती आपल्याला ओळखायची आहेत. पहिलं वाक्य आहे बालाः सर्वदा गुरूणां आज्ञां पालयेयुः. तर यामध्ये पालयेयुः हे आहे विधिलिंग लकाराचं रूप. त्यानंतर न कश्चन मातरं वा मातृदेशं वा विस्मरेत. यामध्ये विस्मरेत हे आहे विधिलिंग लकाराचं रूप. त्यानंतर तिसरं वाक्य आहे कदाचित अहमपि वैद्या भवेयम. भवेयम हे आहे विधिलिंग लकाराचं रूप. चौथं वाक्य आरोग्यम भास्करात इच्छेत. यामध्ये इच्छेत हे आहे विधिलिंग लकाराचं रूप. त्यानंतर पाचवं वाक्य यह गणपती स्तोत्र जपेत सह षड्भिः मासैः फलं लभेत. यामध्ये लभेत हे आहे विधिलिंग लकाराचं रूप. ध्यायेत आजानुबाहुं श्रीरामम. यामध्ये ध्यायेत हे आहे विधिलिंग लकाराचं रूप. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रूपाभ्यासं कुरुत. यामध्ये पहिले रूप आहे भवेयुः. तर याचं व्याकरण आपल्याला लिहायचं आहे. तर मूळ धातू काय आहे भू भव हा धातू आहे. पहिला गण परस्मै पद याचं प्रथम पुरुष बहुवचनाचं हे रूप आहे. त्यानंतर दुसरं आहे प्रयतेरन. याचं व्याकरण असं सांगता येईल प्र हा उपसर्ग प्लस यत हा धातू. तर पहिला गण आत्मनेपद आणि प्रथम पुरुष बहुवचन विधिलिंग लकाराचं हे रूप आहे. त्यानंतर पुढचं क्रियापद आहे शिक्षेत. शिक्ष धातू आहे पहिला गण आत्मनेपद विधिलिंग लकाराचं हे क्रियापद आहे प्रथम पुरुष एक वचन. त्यानंतर रचयेम. रच धातू आहे 10वा गण परस्मैपद याचं उत्तम पुरुषाचं बहुवचनाचं हे रूप आहे विधिलिंग लकार हा आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे संरक्षेम. यामध्ये सम हा उपसर्ग आहे आणि रक्ष हा धातू आहे पहिला गण परस्मै पदाचा. तर हे उत्तम पुरुषाचं बहुवचनाचं रूप आहे विधिलिंग लकाराचं. त्यानंतर पुढचं क्रियापद आहे विंदेमही. विद हा धातू आहे उभयपदी. त्याला विंद हा आदेश झालेला आहे. तर म्हणजे उभयपदी असल्यामुळे याला दोन्हीही क्रियापदं लागतील. तर या दोन्हीही पदांची क्रियापदं लागतील. तर यामध्ये रूप असं होईल बघा विदविंद 6वा गण आत्मनेपद आणि उत्तम पुरुषाचं बहुवचनाचं विधिलिंग लकाराचं हे रूप आहे. त्यानंतर बघा 7वा आहे रमेथाः. रम धातू आहे पहिला गण आत्मनेपदाचा. हे आहे विधिलिंग लकाराचं रूप आणि हे आहे मध्यम पुरुष एक वचनाचं. त्यानंतर बघा पठेत. तर पठ धातू आहे पहिला गण परस्मैपद विधिलिंग लकाराचं हे रूप आहे प्रथम पुरुषाचं एक वचनाचं. आता आपल्याला पुढे मुंबई नगर वर्णनम जे दिलेलं आहे तर त्यामध्ये काही शब्द टाकून त्यांची पूर्ती करायची आहे. त्यामध्ये बघा मुंबई इति राजधानी. तर मुंबई महाराष्ट्र राज्यस्य राजधानी. मुंबई नगरे मंदिरं वर्तते. मुंबा देव्याः मंदिरं वर्तते. विविध प्रान्तेभ्यः जनाः उपजीविकां मुंबई नगरम् आगच्छन्ति. तर साधयितुं मुंबई नगरम् आगच्छन्ति. गेटवे ऑफ इंडिया नेहरू तारांगणं मत्स्यालयः एतादृशानि विविधानि पर्यटनस्थलानि. तर रम्याणि पर्यटनस्थलानि. जीवनं मुंबईनगर्याः वैशिष्ट्यं. तर गतिशीलं जीवनं मुंबईनगर्याः वैशिष्ट्यं. अहोरात्रम् अत्र जनाः तर कार्यरताः. त्यानंतर पुढचं वाक्य आहे नैकान् उत्सवान् सर्वधर्मीयः सोत्साहं संपादयन्ति. रेलयान प्रवासः जीवनवाहिनी. तर रेलयान प्रवासः मुंबई जनानां जीवनवाहिनी. त्यानंतर आपण बघूया तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं कृत्वा नवदृढ संकल्पम हे गीत.
कृत्वा नवदृढसङ्कल्पं वितरन्तो नवसन्देशं घटयामो नवसङ्घटनं रचयामो नवमितिहासं नवमन्वन्तरशिल्पिनः राष्ट्रसमुन्नतिकाङ्क्षिणः त्यागधनाः कार्ये करताः कृतिनिपुणाः वयं विषण्णाः भेदभावनान् निरासयन्तः दीनदरिद्रान् समुद्धरन्तः दुःखवितप्तान् समाश्वसन्तः कृतसङ्कल्पान् सदा स्मरन्तः प्रगतिपथान्न हि विचलेम परम्परान् संरक्षेम समोत्साहिनो निरुद्वेगिनो नित्यनिरन्तरगतिशीलाः. आता त्यानंतर बघूयात इथे दिलेले आहेत ते रसप्रश्नाः. तर बघा, वेदाः कति ते के. तर वेद किती आहेत? 4. चत्वारः वेदाः ऋग्वेदः यजुर्वेदः सामवेदः अथर्ववेदः च. अर्थात पूर्वी वेदांना त्रयी असं म्हटलं जात होतं, कारण ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद एवढेच वेद मानले जात होते. हा अथर्ववेद जो आहे तो नंतरच्या काळातला असल्यामुळे केवळ वेदांमध्ये केवळ 3च वेदांची गणना केली जात होती. त्यानंतर बघा, सप्तर्षयः के. तर सप्तर्षी कोणकोणते आहेत? कश्यपः, अत्री, भरद्वाजः, विश्वामित्रः, गौतमः, जमदग्निः, वसिष्ठः. त्यानंतर बघा, पाणिनिना विरचितस्य व्याकरणग्रंथस्य नाम किम. तर ते आहे अष्टाध्यायी. अष्टाध्यायी 8 अध्यायांमध्ये असल्यामुळे त्याला अष्टाध्यायी असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक अध्यायामध्ये 4 पाद आहेत आणि असे प्रत्येक अध्यायामध्ये 4 पाद आणि 8 अध्याय. त्यानंतर बघा, नवरसाः के. 9 रस कोणकोणते आहेत? शृंगारः, वीरः, करुणः, अद्भुतः, हास्यः, भयानकः, बिभत्सः, रौद्रः, शांतः च. असे हे 9 रस जे आहेत तर ते काव्यातले 9 रस आहेत. आणि भोजनामधले रस मात्र 6 रस आहेत. त्याला षड्रसाः असं म्हटलं जातं. त्यानंतर पंचभूतानि कानी. 5 भूत कोणकोणते आहेत? आपण असं म्हणतो की आपलं शरीर जे आहे तर ते पंचभूतात्मक आहे. तर ते 5 भूत कोणते आहेत? तर पृथ्वी, आपः, तेजः, वायुः, आकाशः च. त्यानंतर बघा, पंच प्राणाः के. 5 प्राण कोणते आहेत? तर प्राणः, अपानः, व्यानः, उदानः, समानः च. योगस्य 8 अंगानि कानि. योगाची 8 अंग कोणती आहेत? यमः, नियमः, आसनं, प्राणायामः, प्रत्याहारः, ध्यानं, धारणा, समाधिः च. आता तुमच्या पुस्तकामध्ये पुढे जे दिलेले आहे ते आहे समासाः. समास म्हणजे काय ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर बघा, आधी तुम्हाला संवाद दिलेला आहे आणि त्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यानंतर समास म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे. संवादम इमं पठत. शिक्षकः आदित्य. यूयं सर्वे ह्यः कुत्र गतवन्तः. तर शिक्षक विचारतात, आदित्य तुम्ही सगळेजण कुठे गेले होते काल? आदित्यः वयं सर्वे अरण्यं गतवन्तः. आम्ही सगळेजण अरण्यामध्ये गेलेलो होतो. शिक्षकः अरण्ये किं किम आसीत्. आणि अरण्यामध्ये काय काय होतं जंगलामध्ये? आदित्यः वने वृक्षाः आसन्. मग वृक्ष होते, झाडं होते. शिक्षकः अन्यत् किम आसीत्. अजून काय होतं? आदित्यः खगाः पशवाः च. खगाः पक्षी होते, पशु होते. शिक्षकः अन्यत् किम. अजून काय होतं? तर आदित्य सांगतो फलानी पुष्पाणी पत्राणी च आसन. आणि फुलं आणि पत्र म्हणजे पानं होते. तर शिक्षक त्यांनी जे काही उत्तर दिलेले आहे तर त्याचा आता सगळे शब्द एकत्र करून ते सांगतात. अरण्ये वृक्ष खगपशवाः आसन. अरण्ये फल पुष्पपत्राणी आसन. तर हे काय झाला? सामासिक शब्द झाला हा. वेगवेगळं न सांगता एकत्र आपण सगळं सांगितलं आहे. तर पुन्हा जो सामासिक शब्द जे सांगितलेले आहेत त्याचा विग्रह पुन्हा खाली तुमच्या पुस्तकामध्ये करून दिलेला आहे. वृक्षाः च खगाः च पशवाः च वृक्ष खगपशवाः. त्यानंतर बघा, फलानी च पुष्पाणी च पत्राणी च फल पुष्प पत्राणी. त्यानंतर अजून उदाहरणं दिलेली आहेत पुस्तकामध्ये. एतानी उदाहरणानि अपि पश्यत. तर सूर्यस्य प्रकाशः सूर्यप्रकाशः. प्रियः देशः प्रियदेशः. कार्यमग्नः कार्यमग्नः. रामः च लक्ष्मणः च रामलक्ष्मणौ. एकः दन्तः यस्य सः एकदन्तः. दशरथस्य पुत्रः दशरथपुत्रः. वाल्मीकिना रचितं वाल्मीकिरचितं. सुखञ्च दुःखञ्च सुखदुःखे. नीलकंठः यस्य सः नीलकंठः. दिने दिने प्रतिदिनं. तर ही सगळी काय आहेत? हे सगळे आहेत सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह तुम्हाला आधी करून दिलेला आहे. त्यानंतर बघा, समास म्हणजे काय त्याची व्याख्या एक सांगितलेली आहे. संक्षेपः नाम समासः. जिथे
फापट पसारा न सांगता थोडक्यामध्ये जे सांगितलं जातं, संक्षेप केला जातो, तर त्याला काय म्हटलं जातं? समास असं म्हटलं जातं. शब्दाः सम्यक् अस्यन्ते यत्र सह समासः. तर जिथे शब्द जे आहेत तर ते सम्यक चांगल्या प्रकारे सांगितले जातात तर त्याला समास असं म्हटलं जातं. समासः भाषायाः महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यम. आणि समास हे भाषेचे जे आहेत ते महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. समासः अर्थम अनुसरन्ति. आणि समास जे आहे ते अर्थाचं अनुसरण करतात. संधी समासयोः कृते पदद्वयमेव आवश्यकं किंतु तयोर्भेदः द्रष्टव्यः. आता तुम्ही बरेचदा तुमच्या लक्षात आलं असेल की संधी आणि समास तर यामध्ये 2-3 पदं असतात, परंतु बरेचदा मुलांना लक्षात येत नाही की संधी म्हणजे काय किंवा समास म्हणजे काय. तर यामध्ये बरेचदा संभ्रम निर्माण होतो. तर संधी आणि समास यामधला फरक कसा ओळखायचा, तर त्यासाठी ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा. संधी म्हणजे काय की उच्चारणम प्रधानम. यामध्ये उच्चारण महत्त्वाचं असतं संधीमध्ये. आणि समासामध्ये काय अर्थ प्रधान, अर्थाला महत्त्व आहे. त्यानंतर विभक्ती प्रत्ययानां लोपः न भवति. संधीमध्ये विभक्ती प्रत्ययांचा लोप होत नाही, परंतु समासामध्ये मात्र विभक्ती प्रत्ययानां लोपः भवति. विभक्ती प्रत्ययांचा लोप होतो. आता बघा याचं उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये मी समासाचं एक देते बघा की कार्यमग्न हा आहे सामासिक शब्द, परंतु त्याचा संधी विग्रह काय केलेला सामासिक विग्रह काय केलेला आहे? कार्ये मग्न. तर आता कार्यमग्न हा जो सामासिक विग्रह आहे त्याचं जेव्हा आपण सामासिक पद तयार करतो त्यावेळेला ते सामासिक पद कसं तयार होतं? कार्यमग्न. म्हणजे कार्ये ही जी सप्तमी विभक्ती होती तर त्या विभक्ती प्रत्ययाचा काय झालेला आहे? इथे लोप झालेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा संधौ समासः न शक्य. संधीमध्ये समास शक्य नाही आहे, परंतु समासे संधी शक्य. समासामध्ये मात्र संधी जी आहे तर ती शक्य आहे. तर त्याचं उदाहरण बघा एक दिलेलं आहे. सूर्यस्य उदयः. तर सूर्यस म्हणजे संधीचं उदाहरण दिलेलं आहे. सूर्यस्य उदयः याची संधी काय होईल? सूर्यस्योदयः. आणि तेच उदाहरण समासाच्या बाबतीत घेतलेलं आहे. सूर्यस्य उदयः याचा सामासिक शब्द काय तयार होईल? तर सूर्योदयः. म्हणजे आता इथे आपण संधी केली, परंतु संधीमध्ये मात्र समास आपल्याला आढळला नाही. मला असं वाटतं या उदाहरणावरून तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल, जे तिसरं स्टेटमेंट केलं गेलेलं होतं की संधौ समासः न शक्य किंतु समासे संधीही शक्य. हे लक्षात आलेलं असणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे की सामासिक शब्दे पदद्वयम. सामासिक शब्दामध्ये 2 पदं असतात, एक म्हणजे पूर्वपद आणि दुसरं म्हणजे उत्तरपद. तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे बघा. सूर्योदयः. तर यामध्ये सूर्य हे जे आहे ते पूर्वपद आहे आणि उदय हे आहे उत्तरपद. नीलकंठ या उदाहरणामध्ये नील हे आहे पूर्वपद आणि कंठ हे आहे उत्तरपद. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये पुढे समासाचे प्रकार दिलेले आहेत. तर प्रमुख 4 प्रकार आहेत. पदस्य प्रधानत्वं क्रियापदेन सिद्ध्यति. प्रधानत्वेन समासानां 4 प्रकाराः. 4 प्रकार आहेत. तर बघा अर्थप्रधानत्वम यामध्ये अव्ययीभाव हा जो आहे तो पहिला समासाचा प्रकार आहे. तर त्यामध्ये पूर्व पद प्रधान असतं, त्याला अव्ययीभाव असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. प्रतिदिनम. यामध्ये प्रति हे जे आहे तर हा एक उपसर्ग आहे आणि यामध्ये पूर्व पद प्रधान असल्यामुळे त्याला अव्ययीभाव असं म्हटलं जातं. त्यानंतर तत्पुरुष समास जो आहे त्यामध्ये उत्तर पद प्रधान असतं. तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे दशरथ पुत्र. तर यामध्ये दशरथस्य पुत्र असा जर आपण त्याचा विग्रह केला तर कोणत्या पदाला महत्त्व आहे? तर पुत्र दशरथाचा मुलगा. तर मुलगा हे पद प्रधान आहे, उत्तर पद प्रधान आहे. त्यानंतर बघा उभय पद प्रधान द्वंद्व. तर दोन्ही पदांना ज्यामध्ये महत्त्व असतं त्याचं उदाहरण दिलेलं आहे राम लक्ष्मण. तर यामध्ये रामच लक्ष्मणच असा त्याचा विग्रह होईल. तर यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, तर म्हणून त्याला उभय पद प्रधान असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा अन्य पद प्रधान म्हणजे तो अन्य पद प्रधान समास जो आहे तो आहे बहुव्रीही समास, ज्यामध्ये समासामध्ये जेवढी काही सामासिक शब्दामध्ये जेवढी काही पदं आहेत तर त्या पदांना नाही तर इतरच पदाला महत्त्व असतं आणि म्हणून त्याला अन्य पद प्रधान असं म्हटलेलं आहे. त्याचं उदाहरण दिलं आहे नीलकंठ. तर नीलकंठ यस्य सह. तर ज्याचा कंठ निळा आहे असा कोण? तर शिव. तर शिव हे दुसरं पद आहे, त्याचा उल्लेख जो आहे तो यामध्ये केलेला नाही आणि म्हणूनच अन्य पद प्रधान असं बहुव्रीही समासाला म्हटलं जातं. त्यानंतर बघा तुमच्या पुस्तकामध्ये पुढे दिलेलं आहे उभय पदार्थ प्रधान द्वंद्व समासः. तर द्वंद्व समासाचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे.
तर बघा, द्वंद्व समासाचे दोन प्रकार आहेत. पहिला जो आहे तो इतरेतर द्वंद्व समास आणि दुसरा आहे समाहार द्वंद्व समास. तर इतरेतर द्वंद्व समास जो आहे तर तो आधी सुरुवातीला तुम्हाला दिलेला आहे, तर आपण ते बघू आणि त्याचं स्पष्टीकरण काय दिलेलं आहे संस्कृतमध्ये ते जाणून घेऊ. चंद्र सूर्यौ, चंद्रः च सूर्यः च हे उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर बालक बालिकाः, बालकाः च बालिकाः च. त्यानंतर वृक्षलताः, वृक्षाः च लताः च. तर आपण ही उदाहरणं बघितली. चंद्र सूर्यौ, बालक बालिकाः, वृक्षलताः हे आहेत सामासिक शब्द आणि त्याच्या खाली जे दिलेले आहे तो आहे त्याचा विग्रह. याचं स्पष्टीकरण आपण बघूयात. इतर इतर भिन्न पदानी एकत्र प्रयुज्यन्ते अत्र. इतर म्हणजे वेगवेगळी पदं, इथं भिन्न पदं जी आहेत ती एकत्रितपणे इथं त्यांचा प्रयोग केला जातो. लघुशब्द न्यूनस्वरयुक्त शब्द प्रथमः भवेत. जर दोन पदं आहेत तर त्यामध्ये ज्याच्यामध्ये कमी स्वर आहेत, जसं की उदाहरण इथे दिलेले बघा, पत्र पुष्पाणी. तर यामध्ये पत्र यामध्ये स्वर कमी आहेत आणि पुष्पाणी यामध्ये जास्त आहेत आणि म्हणून पत्र हा जो शब्द आहे तो आधी असेल ज्याच्यामध्ये कमी स्वर आहेत. समस्त पदाम नित्यम द्विवचने बहुवचने वा. आणि पूर्ण समस्त पद जे आहे तर ते एक तर द्विवचनामध्ये असेल किंवा बहुवचनामध्ये. जसं की आता इथं पत्र पुष्पाणी, यामध्ये पुष्पाणी हे काय आहे बहुवचनामध्ये. आणि चंद्र सूर्य यामध्ये सूर्य हे काय आहे द्विवचनामध्ये. मग एक तर सामासिक शब्द जेव्हा असेल तर तो एक तर द्विवचनामध्ये असेल किंवा बहुवचनामध्ये असेल. ज्या वेळेला आपण विग्रह करणार तेव्हा त्याच्या अर्थानुसार आपण करणार, एकवचनामध्ये करायचं का बहुवचनामध्ये का द्विवचनामध्ये तो प्रश्न वेगळा. परंतु जेव्हा सामासिक पद असणार आहे तेव्हा ते एक तर द्विवचनी असेल किंवा बहुवचनी असेल. समस्त पदस्य लिंगम उत्तर पदानुसारम. आणि संपूर्ण पदाचं लिंग जे आहे ते उत्तर पद म्हणजे दुसऱ्या पदानुसार. आता इथे बघा पत्र पुष्पाणी, तर यामध्ये पुष्पाणी हे आहे नपुंसकलिंगी म्हणून हा नपुंसकलिंगी झाला. त्यानंतर वृक्षलताः, यामध्ये लता हे जे पद आहे हे स्त्रीलिंग आहे म्हणून ते स्त्रीलिंगी झालं. बालक बालिकाः, यामध्ये बालिका हा स्त्रीलिंगी आहे म्हणून स्त्रीलिंगी हे सामासिक पद झालं. अशा प्रकारे त्यानंतर विग्रहे प्रतिपदम प्रथमा विभक्ती ही योजनीय. आणि ज्या वेळेला आपण त्या सामासिक पदाचा विग्रह करणार, 2-3 पदं काय असतील त्यामध्ये, तर त्यानुसार तर त्यामध्ये प्रथमा विभक्तीतच ती केली गेली पाहिजे, अन्य विभक्तीमध्ये नाही. विग्रहे प्रतिपदम च इति अव्ययम उपयोक्तव्यम. ज्या वेळेला आपण समासाचा विग्रह करणार त्यावेळेला प्रत्येक पदानंतर च हे अव्यय आपल्याला वापरायचं आहे. त्याचं उदाहरण पुन्हा एकदा बघूयात. चंद्र सूर्य, यामध्ये चंद्र च सूर्य च. तर एका पदानंतर आपण च हे अव्यय वापरलं. त्यानंतर बघा समस्त पदम बहुवचने चेत प्रतिपदम अर्थानुसारम. आणि संपूर्ण जर समास जो आहे तो बहुवचनामध्ये असेल तर अर्थानुसार त्याचं विग्रह करायचा. समस्त पदम द्विवचने चेत प्रतिपदम एकवचनम. आणि संपूर्ण पद जर द्विवचनामध्ये असेल तर त्याचं एकवचनामध्येच विग्रह करायचा. जसं की चंद्र सूर्य याचा विग्रह आपण चंद्रः च सूर्यः असा केलेला आहे. परंतु इथं वृक्षलताः, यामध्ये वृक्षाः च लताः च असा विग्रह केलेला आहे, बहुवचनामध्ये केलेला आहे. तर त्याचा अर्थानुसार त्यांनी काय सांगितलं की अर्थानुसार करायचा. म्हणजेच समास जर बहुवचनामध्ये आहे परंतु अर्थ जो आहे तर तो त्याचा अर्थ वेगळा होत असेल तर तो एकवचनामध्ये करायचा. अर्थानुसार एकवचन किंवा बहुवचनामध्ये आपण त्याचा विग्रह करू शकतो. अशा प्रकारे साधारणतः ह्या द्वंद्व समासाचे नियम आहेत. त्यानंतर बघा पुढे कृती दिलेली आहे. चित्रम दृष्ट्वा समस्त पदानी लिखत. यामध्ये सुरुवातीला एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. पत्र पुष्पाणी, तर याचा विग्रह असा होईल बघा, पत्राणीच पुष्पाणीच. तर आपल्याला विग्रह लिहायचा नाही आहे, फक्त समस्त पद लिहायचं आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की खडू आहे, चॉक आहे आणि डस्टर आहे. तर त्यामध्ये त्याचं आपल्याला अशा प्रकारे सामासिक पद तयार करता येईल. मार्जक सुधा खंडव. कारण यामध्ये यांनी सांगितलं आहे की न्यून स्वरयुक्त शब्द प्रथमः भवेत. आणि मार्जक हा कमी स्वर असलेला शब्द आहे म्हणून तो आधी लिहायचा, मार्जक सुधा खंडव. त्यानंतर बघा पुढे दिलेला आहे पात्र चमसाः. त्यानंतर कृती 2 आहे. चित्रं दृष्ट्वा समास विग्रह लिखत. तर यामध्ये पहिला जो आहे तो दिलेलाच आहे, स्कंदः च गणेशः च. त्यानंतर पुढचं असं होईल बघा, खगाः च पशवाः च. त्यानंतर तिसरा असा होईल, तालः च कुंचिका च. त्यानंतर पुढे जिज्ञासा पत्रम दिलेलं आहे. त्यामध्ये प्रश्न आहे, चित्रं दृष्ट्वा समस्त पदम समास विग्रहांच लिखत. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला समस्त पद पण लिहायचं आहे आणि त्याचा विग्रह पण लिहायचा आहे. तर पहिलं असं येईल बघा, द्राक्षा
नारंगानी हे आहे समस्त पद. त्याचा विग्रह असा होईल द्राक्षाः च नारंगानी च. त्यानंतर पुढं आहे अंकनी लेखन्याः हे होईल समस्त पद. त्याचा विग्रह असा होईल अंकन्याः च लेखन्याः च. त्यानंतर बघा पुढचा सामासिक शब्द आहे शिव पार्वत्यौ. त्याचा विग्रह होईल शिवः च पार्वती च. त्यानंतर चटका पिपिलिके, तर याचा हे आहे सामासिक पद. याचा विग्रह असा होईल चटका च पिपीलिका च. त्यानंतर मत्स्य मंडुकौ हे आहे समस्त पद. त्याचा विग्रह असा होईल मत्स्यः च मंडुकः च. त्यानंतर पुढचं समस्त पद आहे अंकनी लेखनी कर्कजाः. याचा विग्रह असा होईल अंकनी च लेखनी च कर्कजः च. त्यानंतर पुढे समाहार द्वंद्व समास जो आहे तर त्याची उदाहरणं दिलेली आहेत बघा. मूषक मार्जारम मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः. तर आता इथे ज्यांचं मुळातच वैर आहे जातवैरत्वम, तर असं एक उदाहरण इथं दिलेलं आहे. म्हणजे कशा प्रकारची उदाहरणं समाहार द्वंद्व समासामध्ये असतात. त्यानंतर बघा शरीराचे जे अवयव आहेत त्यांचा समूह, तर अशा प्रकारचं सुद्धा पद इथे वापरलं जातं. हस्तपादम हस्तौ च पादौ च एतेषां समाहारः. त्यानंतर सूक्ष्मजीव, त्याचं उदाहरण दिलेलं आहे युका लिक्षम युकाः च लिक्षाः च एतासां समाहारः. त्यानंतर नित्य साहचर्य ज्यांचं असतं तर असे सुद्धा पद इथे वापरले जातात. हरिद्रा कुंकुमम हरिद्रा च कुंकुमंच एतयोः समाहारः. त्यानंतर साहचर्य, तर दुग्ध शर्करा तर दुग्धंच शर्करा च एतयोः समाहारः. त्यानंतर बघा नित्य साहचर्याचं अजून एक उदाहरण इथे दिलेलं आहे तिलगुडम तिलाः च गुडः च एतेषां समाहारः. तुमच्या पुस्तकामध्ये इतरेतर द्वंद्व समास जो आहे तर त्याचे नियम दिलेले आहेत, परंतु समाहार द्वंद्व समास जो आहे तर त्याचे नियम मात्र इथे दिलेले नाही. तर त्या नियमांची आपण थोडीशी चर्चा करूयात. तर बघा समुदाय किंवा समूह म्हणजेच समाहार, म्हणून या समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. तर बहुधा शरीराचे अवयव, जन्मतः वैर असलेले प्राणी, परस्पर विरोधी पदार्थ व इतर काही सामान्य नामे अशा शब्दांचा समाहार द्वंद्व समास होतो. या समासाचा विग्रह करतानाही च अव्यय योजावे लागते. समाहार म्हणजे समूह, समूह हा एकच असल्यामुळे समाहार द्वंद्व समास नेहमी एकवचनी असतो. समासात भिन्नलिंगी शब्द जोडलेले असले तरी संपूर्ण समास नेहमी नपुंसकलिंगीच असतो. समासातील शब्दांची संख्या अर्थानुसार 2 असेल तर विग्रह करताना एतयोः समाहारः आणि 2 पेक्षा अधिक असेल तर एतेषां समाहारः किंवा एतासां समाहारः असे शब्द योजावे लागतात. आता एतेषां हा शब्द पुल्लिंगामध्ये आपण वापरणार आणि एतासां हा स्त्रीलिंगामध्ये वापरणार. तर अशा प्रकारे साधारणतः समाहार द्वंद्व समास जो आहे तर त्याचा विग्रह करावा लागतो. तर मला असं वाटतं हे काही नियम आपण ज्याला म्हणू तर असे नियम तुमच्या लक्षात आलेले असतील. तर आपला हा जो घटक आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.